हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या बुधवार 26 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी युगंधरला शुद्ध आलीये. युगंधर हा शुद्धीत आलाय आणि एवढंच नाही, हे सगळं आनंदीमुळे झालंय. आनंदी ही युगंधरच्या शेजारी बसली, त्याचा हात हातात घेतला आणि युगंधरला आर्त हाक मारली, साद घातली. युगंधर शुद्धीत आला. परंतु हे सगळं पृथ्वीमुळे झालं, कारण पृथ्वीने आनंदीला युगंधर बरोबर बसण्याची, त्याच्याजवळ बसण्याची परवानगी दिली. शिल्पा तेथे आली. शिल्पा चिडली. आनंदीला हाताला धरून ती रूम बाहेर हाकलत होती. परंतु युगंधरने आनंदीचा हात पकडला आणि तिला समिधा अशी हाक मारली. त्यामुळे या शिल्पाची चांगली ठासली गेली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्रांजल, पृथ्वी, मिताली हे सगळे युगंधरजवळ बसलेले असतात आणि प्रांजल हा युगंधरकडे पाहतो आणि म्हणतो, मिताली, आजपर्यंत मी आपल्या बाबांना आहे ना असं हतबल झालेलं कधीच पाहिलं नाही. कधीकधी प्रश्न पडतो, हाच आहे का तो माणूस ज्याने शून्यातून इतकं मोठं साम्राज्य तयार केलंय? हाच आहे का तो माणूस जो आभाळासारखा नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला? हाच आहे का तो माणूस? आणि आज त्याची अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटतंय मिताली. मिताली म्हणते, प्रांजल प्लीज बाबांविषयी असं काही बोलू नको. बाबांना काही होणार नाही. बाबा लवकरच ठणठणीत बरे होतील. त्यांना काहीच व्हायचं नाही. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, हो प्रांजल, नको काळजी करू, सगळं ठीक होईल. मिताली पृथ्वीला सांगते, दादा, बाबांच्या हात खूप थंडगार पडले आहेत. पृथ्वी म्हणतो, थांब, मी अंथरूण काढून देतो. आणि तो युगंधरचं कपाट उघडतो, त्यातून अंथरूण काढतो. तर या कपाटातून एक फोटो खाली पडतो. पृथ्वी हा फोटो उचलून पाहतो, तर पृथ्वीच्या बालपणीचा हा फोटो असतो. त्यामध्ये समिधा आणि युगंधरसुद्धा असतात. आणि हा फोटो पाहून पृथ्वी खूप इमोशनल होतो. मिताली आणि प्रांजलला दिसतं की पृथ्वीच्या हातात एक फोटो आहे. हे दोघे विचारतात, दादा, कोणता फोटो आहे हा? पृथ्वी सांगतो, माझ्या लहानपणीचा आहे. बाबा आणि आईसुद्धा यामध्ये आहेत. जेव्हा बाबांचा हात नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे असायचा ना, तेव्हाचा हा हात आहे. तेवढ्यात शिल्पा तेथे येते. मिताली पृथ्वीला विचारते, दादा, आपल्या बाबांना काही होणार नाही ना? ते लवकरात लवकर बरे होतील ना? तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, काही होणार नाही. आपण सगळे आहोत ना. आपण आपल्या बाबांना काही होऊ द्यायचं नाहीये. त्यांचा हात आपल्या पाठीशी नेहमी असाच खंबीरपणे असेल. तुम्ही काळजी करू नका. आपण देवाला प्रार्थना करूया, सगळं काही ठीक होईल. मिताली आणि प्रांजल हात जोडून देवाला प्रार्थना करतात, आमच्या बाबांना लवकरात लवकर बरं होऊ दे. परंतु युगंधर अजूनही बेशुद्धावस्थेचा असतो. त्याला काही शुद्ध आलेली नाहीये. आणि इकडे विद्याधर त्याच्या रूममध्ये आरशासमोर येऊन बसतो आणि स्वतःचा चेहरा पाहतो. त्याला आठवतं की माझ्या या देखण्या चेहऱ्यावर आनंदीने कसा गरम तवा फेकला होता, मारला होता आणि माझा चेहरा विद्रूप करून टाकला. त्याला हेही आठवतं की आनंदीने मला धमकी दिली आहे की जर यानंतर तू माझ्या सौभाग्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर यावेळेस मी तुला फक्त चटका दिलाय, पुढच्या वेळेस तुला उभा चाळेन विद्याधर, हे लक्षात ठेव. विद्याधरला हे सगळं आठवतं. विद्याधर खूप चिडतो आणि म्हणतो, आनंदी, तुझी एवढी हिंमत, माझा एवढा देखणा चेहरा तू विद्रूप करून टाकलास. मला आयुष्यभराचं दुःख दिलंस तू. तुला सोडणार नाहीये मी आनंदी. तुला याची किंमत चुकवावी लागेल. असं म्हणून विद्याधर तोडफोड सुरू करतो. ड्रेसिंग टेबलवरचं सगळं सामान फेकून देतो, टेबल फेकून देतो, चादर फेकून देतो. रूममध्ये त्याचा धिंगाणा सुरू असतो. आणि त्याच वेळेस धनश्री तेथे येते आणि विचारते, अहो काय झालंय? धनश्रीला पाहून विद्याधर लगेच स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवतो, तोंड लपवतो. धनश्री विचारते, काय झालंय? काय लपवताय तुम्ही? या इकडे. आणि मग ती विद्याधरच्या चेहऱ्यावरील हात बाजूला करते आणि विद्याधरच्या चेहऱ्यावर एवढी मोठी जखम झालीये हे पाहून धनश्रीला मोठा धक्काच बसतो. विद्याधर पुन्हा एकदा तोंड लपवतो. धनश्री विचारते, अहो हे काय झालंय? तुमच्या चेहऱ्यावर एवढी मोठी जखम कसं काय लागलंय तुम्हाला? तुम्ही बसा. ती विद्याधरला बेडवर बसवते आणि मलम घ्यायला जाते. मलम घेऊन येते आणि विद्याधरला विचारते, अहो सांगा ना, कुणी मारलं तुम्हाला? कुणी हे सगळं केलं? प्लीज सांगा मला. विद्याधर तिला रडत सांगतो, धने, तुझ्या या नवऱ्याचा इतका देखणा सुंदर चेहरा त्या आनंदीने खराब केलाय. तिने मारले मला.
हे ऐकून धनश्रीला मोठा धक्काच बसतो. धनश्री विचारते, काय त्या आनंदीची एवढी हिंमत? तिने आज फक्त तुमच्या चेहऱ्यावर नाही वार केलाय, तिने माझ्या सौभाग्यावर वार केलाय आणि आता मी तिला सोडणार नाही. मी तिला चांगलाच धडा शिकवेल, तुम्ही काळजी करू नका. आणि धनश्री ही विद्याधरला कवटाळते आणि म्हणते, अहो तुम्ही काळजी करू नका, आता तुम्हाला आनंदीचा बदला घ्यायची गरज नाहीये. तिचा बदला मी घेणार. तिला असा धडा शिकवणार ना की तुमच्याकडे परत नजर वर करून पाहण्याची तिची कधी हिंमतसुद्धा होणार नाही. आता तिला कळेल की या विद्याधरची बायकोसुद्धा विद्याधरपेक्षा कमी नाहीये. धनश्रीसुद्धा पेटून उठलेली असते आणि आनंदीचा बदला घ्यायचा ठरवते. आणि इकडे आनंदी ही किचनमध्ये असते, खूप चिडलेली असते विद्याधरमुळे. तेवढ्यात आरती तेथे येते आणि आनंदीची ही अवस्था पाहून विचारते, काय झाले आनंदी तुला? कुणी काय बोललंय का? कुणी काय केलंय का? तर आनंदी सांगते, कुणी मला काही केलं नाही, उलट मी केलंय त्याला. तर आरती विचारते, कुणाला काय केलंय तू? तर आनंदी सांगते, त्या विद्याधरला मी आज जन्माची अद्दल घडवली आहे. तेवढ्यात धनश्री तेथे येते आणि हे सगळं ऐकत असते. पण आरती आणि आनंदीला माहीत नसतं की धनश्री तेथे आली आहे. आरती विचारते, जन्माची अद्दल घडवली म्हणजे? आनंदी तिला झालेला सगळा प्रकार सांगते की विद्याधर काय काय बोलला आणि मग आनंदीने कसं त्याचं गरम तव्याने थोबाड फोडलं. हे ऐकून आरती खूप खुश होते आणि म्हणते, वा आनंदी, खरंच खूप छान केलंस तू. त्याची हीच लायकी आहे. त्याचे अत्याचार खूप वाढत चालले होते, तू त्याला चांगली शिक्षा केली. तेवढ्यात धनश्री म्हणते, वा ग वा, खरंच आरती खूप छान. म्हणजे तुझ्या बहिणीने माझ्या नवऱ्यावर जीव घेणा हल्ला केला आणि तू तिला वा वा म्हणतीयस, तिला सपोर्ट करतीयस. वाह, तू हो बाजूला, आज मी तिला काही सोडणार नाही. असं म्हणून ही धनश्री आनंदीच्या अंगावर धावून जाणार. तेवढ्यात आरती तिला थांबवते आणि म्हणते, धनश्री वहिनी मागे व्हा. तुम्हाला काही हक्क नाही आहे आनंदीवर हात उचलण्याचा आणि जोपर्यंत मी येथे आहे ना असा विचारसुद्धा करू नका. धनश्री मागे होते. तेवढ्यात आनंदी म्हणते, थांब ताई, मी त्यांच्याशी बोलते. आरती मागे होते आणि मग आनंदी ही धनश्रीला ठणकावून सांगते, धनश्रीताई, तुमच्या सौभाग्याला मी छोटासा चटका दिला तर तुमची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. आणि मग तुमच्या नवऱ्याने, त्या विद्याधरने माझ्या सौभाग्याला इतका त्रास दिला, माझ्या नवऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, माझ्या नवऱ्याला वाटेल ते बोलला, माझ्या नवऱ्याची गचंडी पकडली आणि आज माझा नवरा जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुलतोय, तो फक्त विद्याधरमुळे. तेव्हा मला किती राग आला असेल याचा विचार करा तुम्ही. तर धनश्री चिडून म्हणते, हे आनंदी. तर आनंदी म्हणते, माझं अजून बोलून झालेलं नाहीये, गप्प बसा. धनश्रीची बोलतीच बंद होते. आनंदी धनश्रीला सांगते, तुम्हाला काय वाटलं मी आंधळी आहे? मी विद्याधरला कशी मारू शकते? मालक साहेबांनी मला बायकोच मानलेलं नाहीये. या घरात माझं स्थान काय आहे? तुम्हाला काय बोलायचं ते बोला, परंतु तुम्हाला खरं सांगते, आज जर मला डोळे असते ना तर विद्याधरची अवस्था मी यापेक्षा वाईट केली असती. धनश्रीला मोठा धक्काच बसतो. आनंदी तिला ठणकावून सांगते, धनश्रीताई, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचा नवरा विद्याधर हा नवरा म्हणण्याच्या काय, माणूस म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये. माणसाच्या रूपात सैतान आहे, सैतान. पण तुम्ही त्याला सहन करताय, नवरा म्हणून त्याला पाठीशी घालताय. मी तरी नशिबाने आंधळी आहे, परंतु तुम्ही कर्माने आंधळे आहात आणि तुम्ही डोळे मिटून घेतलीये. विद्याधर तुमच्या समोर वाटेल ते पाप करतो, काहीही करतो, परंतु तरीसुद्धा तुम्ही त्याला काही बोलत नाही. का तर म्हणे तो तुमचा नवरा आहे. परंतु तुम्ही स्वतःला आंधळ बनवून घेतलंय आणि हेच तुमच्या या आयुष्यातलं, या जन्मातलं सगळ्यात मोठं दुःख आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि यानंतर या विषयावर तरी माझ्याशी बोलायला येऊ नका. धनश्रीला काय बोलावं ते कळतच नाही आणि धनश्री मान खाली घालून तेथून निघून जाते. आरती आनंदीला म्हणते, आनंदी, खरंच खूप छान उत्तर दिलं, हे उत्तर देण्याची गरज होती. आनंदी विचारते, आरतीताई, मी तुला जे सांगितलं होतं ते आणलंस का? आरती सांगते, हो आणलंय. ही लॅव्हेंडरची फुलं आणली आहेत. पण कशासाठी तू ही फुलं मागवलीत? आनंदी सांगते, ताई, या फुलांनी ना मन शांत होतं. मालक साहेबांजवळ मी ही फुलं ठेवते तर त्यांना बरं वाटेल. तू एक काम करतेस का? मालक साहेबांच्या रूममध्ये कोण आहे ते पाहून ये. तर आरती म्हणते, अगं पण शिल्पाताई, नंतर ती मुलं तुला मालक साहेबांच्या जवळ नाही जाऊ देणार. आनंदी म्हणते, आरतीताई एकदा पाहून ये,
मग आपण ठरवूया काय करायचं ते. आरती हो म्हणते आणि मालक साहेबांच्या रूममध्ये जाते. आनंदीला काही करून मालक साहेबांना भेटायला जायचंच असतं. इकडे शिल्पा युगंधरच्या रूममध्ये येते आणि म्हणते, मुलांनो चला आता, तुम्ही सगळे जेवायला चला. परंतु कोणीच तयार होत नाही. शिल्पा पृथ्वीजवळ येते आणि म्हणते, पृथ्वी काय अवस्था झाली आहे तुझी? तू गुंडांशी मारामारी करून आला, किती थकलायस, जेवून तरी घे कमीत कमी. पृथ्वी म्हणतो, नाही आत्या, मी नंतर जेवेल, तुम्ही सगळे जा जेवायला, प्रांजल आणि मितालीला घेऊन जा. शिल्पा म्हणते ठीक आहे. मग शिल्पा प्रांजल आणि मितालीला म्हणते, चला तुम्ही सुद्धा जेवून घ्या आणि झोपा, उद्या सकाळी परत या. हे दोघे हो म्हणतात आणि पृथ्वीला काळजी घ्यायला सांगून हे दोघे तेथून निघून जातात. मग शिल्पा पृथ्वीला सांगते, मी तुला नाही अडवणार, तू थांब येथे, तुझ्यासाठी जेवण मी डायनिंग टेबलवर ठेवलंय, ते खाऊन घे आणि काही लागलं तर मला किंवा छायाला सांग. पृथ्वी हो म्हणतो आणि तेथून शिल्पासुद्धा निघून जाते. मग पृथ्वी हा युगंधरजवळ बसतो आणि या आपल्या बालपणीच्या फोटोकडे पाहतो, कधी युगंधरकडे पाहतो, पण युगंधर अजूनही बेशुद्धच असतो. तेवढ्यात आरती तेथे येते आणि दरवाजावर नॉक नॉक करते. आरतीला पाहून पृथ्वी खूप चिडतो, तिच्याजवळ येतो आणि विचारतो, काय तू येथे कशाला आली आहेस? तर आरती म्हणते, पृथ्वी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. पृथ्वी चिडून म्हणतो, पण या क्षणी मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. आणि तो पुन्हा एकदा युगंधरच्या जवळ जातो. आरतीला समजतं याच्याशी बोलून फायदा नाहीये. आरती तेथून निघून जाते आणि मग पृथ्वी दरवाजा लावून घेतो. आनंदी इकडे आरतीची वाट पाहत असते. आरती किचनमध्ये येते. आनंदी विचारते, काय झालं ताई, होतं का तिथं कोणी? आरती सांगते, हो तेथे फक्त पृथ्वी आहे, पण पृथ्वीचा मूड चांगला नाही आहे. मला नाही वाटत की पृथ्वी तुला भेटू देईल, त्यामुळे आनंदी प्लीज तू तेथे नको जाऊस. आनंदी म्हणते, नाही ताई, मला मालक साहेबांना भेटायचं आहे, ही फुलं द्यायची आहे. आरती म्हणते, पण पृथ्वी तुझा अपमान करेल, तुला वाटेल ते बोलेल. तर आनंदी सांगते, नाही करूच त्याला माझा अपमान, पण सध्या मला माझ्या मान अपमानापेक्षा मालक साहेबांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, मला जायचं आहे. आरती म्हणते ठीक आहे. आणि मग पुढच्या क्षणाला आनंदी ही युगंधरच्या रूम बाहेर असते आणि दरवाजा वाजवते. पृथ्वी खूप चिडतो. एकदा सांगितलेलं हिला कळत नाही का? त्याला असं वाटतं की आरतीच आली आहे आणि पृथ्वी रागारागाने दरवाजा उघडतो, तर समोर आनंदीला पाहून तो शांत होतो, गप्प बसतो. आनंदी म्हणते, सॉरी पृथ्वी, मला माहिती आहे तुला या रूममध्ये दुसरं कुणीही आलेलं चालणार नाही आहे. पण तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, खरं आहे तुझं, मला या रूममध्ये दुसरं कुणीही आलेलं चालणार नाही आहे, पण तू येऊ शकतेस. हे ऐकून आनंदीला आश्चर्य वाटतं. पृथ्वीचं मनपरिवर्तन कसं झालं हाच प्रश्न तिला पडतो आणि पृथ्वी खरंच खूप समजूतदार आहे. पृथ्वी आनंदीला म्हणतो, दुसऱ्या कुणीपेक्षा आणि तुझ्यात खूप मोठा फरक आहे, कारण तू मिस्टर निंबाळकरांची बायको आहेस आणि अशा परिस्थितीत कोणत्याही बायकोला असं वाटेल की आपल्या नवऱ्याजवळ थांबावं, त्याची काळजी घ्यावी, त्यामुळे मी तुला नाही अडवणार, ये आतमध्ये. हे ऐकून आनंदी खूप खुश होते आणि पृथ्वीला थँक्यू म्हणते. आनंदी आतमध्ये येते आणि पृथ्वीला विचारते, पृथ्वी कसा आहेस तू? मला समजलं की गुंडांना पकडताना तुझी त्यांच्याशी मारामारी झाली, बरा आहेस ना आता? तुझ्या डोक्याला लागलं होतं ना? पृथ्वी सांगतो, हो बरा आहे, काही झालं नाही आहे मला, टेन्शन घेऊ नकोस. आणि मग आनंदी आतमध्ये येते तर सगळ्यात आधी खुर्चीला धडकते. मग पृथ्वी तिला खुर्चीला धडकण्यापासून थांबवतो, म्हणतो तिकडे. मग आनंदी ही बेडजवळ जात असते तर तेथे तिच्या हातामध्ये फुलं असतात. पृथ्वी विचारतो, हे काय? आनंदी सांगते, ही लॅव्हेंडरची फुलं आहेत आणि या फुलांच्या सुवासामुळे माणसाचं मन शांत होतं, मालक साहेबांना सुद्धा खूप शांत वाटेल. पृथ्वी म्हणतो ठीक आहे. आनंदी पुढे जाते, तेथे शलाकाचं स्केच ठेवलेलं असतं, त्याला जाऊन धडकते. ती पडणार तर पृथ्वी तिचा हात पकडतो, तिला सावरतो. आनंदी त्याला थँक्यू म्हणते. पृथ्वी म्हणतो, तू बस येथे, मी माझी पट्टी चेंज करून येतो. आनंदी म्हणते हो. पृथ्वी तेथून निघून जातो आणि जाता जाता दरवाजा बंद करतो. आनंदी या साईड टेबलवर ही लॅव्हेंडरची फुलं ठेवते आणि या खुर्चीवर बसते. आनंदी ही मालकसाहेबांशी बोलू लागते. मालकसाहेब बेशुद्ध आहेत, शुद्धीवर नाही आहे, हे आनंदीला माहीत असतं. त्यामुळे आनंदी त्यांना आपलं सगळ्यात मोठं सत्य सांगते, जे सत्य अजून युगंधरला माहीत नाही आहे. फ्रेंड्स, अख्ख्या जगाला कळलं आहे, जे आनंदी पाहतात की आनंदीला दिसत नाही, फक्त युगंधरला हे माहीत नाही आहे की आनंदीला दिसत नाही. आणि आनंदी म्हणते, मालक साहेब खरंच आज मला आंधळी झाल्यासारखं वाटतंय.
मी जन्मापासून आंधळी आहे. मी हे जग आहे ना आबांच्या, आरतीच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यांनी जसं मला सांगितलं तसंच हे जग आहे असं मला वाटतं. परंतु मी देवाकडे नेहमी एकच प्रार्थना करायचे की देवा, आयुष्यात एकदा मरणाआधी मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहायचं आहे, हे जग कसं आहे ते जाणून घ्यायचं आहे. परंतु देवाने माझी ती इच्छा पूर्ण नाही केली, तर तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं आणि तुम्ही या माझ्या आयुष्यात माझ्या डोळ्यांचा प्रकाश बनून आला. त्या दिवसानंतर मी ही कधीच इच्छा किंवा अपेक्षा केली नाही की माझ्या डोळ्यांचा प्रकाश परत येईल, कारण तुम्हीच माझ्या डोळ्यांचा प्रकाश बनला मालक साहेब. आणि हे जग किती सुंदर आहे, कसं आहे हे तुम्हीच मला दाखवून दिलं. मला हे जग तुमच्यामुळेच कळलं आणि आज माझाच सूर्य, आज माझ्या डोळ्यांचा प्रकाश स्वतःचे डोळे बंद करून बसलाय. मालक साहेब, तुम्ही जर असेच डोळे बंद करून बसलात ना, तर मी सुद्धा कायमची आंधळी होऊन जाईल, खरोखरची आंधळी होऊन जाईल. हे लक्षात ठेवा. तुमच्याशिवाय या जगात माझं कुणीच नाही आहे जे मला हे जग दाखवू शकतं. मालक साहेब, तुम्ही फक्त माझा नाही, तर तुम्ही संपूर्ण गावाचा, फॅक्टरीतील प्रत्येक वर्करचा, या कुटुंबाचा, तुमच्या मुलांचा श्वास आहात. आणि जर तुम्हाला काही झालं तर आम्ही नाही सहन करू शकणार. मालक साहेब प्लीज डोळे उघडा. असे निश्चित पडून राहू नका. मालक साहेब, तुम्ही नसाल तर माझ्या आयुष्यात काही राहणार नाही. माझ्या आयुष्यात मी कायमची आंधळी होऊन जाईल, कोणताही प्रकाश राहणार नाही. आनंदी खूप इमोशनल होते आणि युगंधरचा हात हातात घेते. युगंधरच्या हातावर आनंदीच्या डोळ्यातील अश्रू पडतात. बॅकग्राऊंडमध्ये आनंदी मालिकेचं आनंदी आनंदी हे टायटल सॉन्ग सुरू होतं. फ्रेंड्स, हा एपिसोड, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. तसं पाहायला गेलं तर आनंदी आणि युगंधरचं नवरा बायकोचं नातं हे फक्त नावापुरतं आहे. आनंदी म्हणते सुद्धा, मालक साहेब, आपलं लग्न झाल्यानंतर तुम्ही मला नेहमी स्वतःपासून दूर ठेवलं. आपल्यात नवरा बायकोचं कोणतंही नातं नसलं तरीसुद्धा एक नवरा म्हणून ज्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात त्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण केल्यात. आणि आता मला तुमची सवय झाली आहे. तुमच्याशिवाय आयुष्य कसं जगायचं हे मला माहीतच नाही आहे. त्यामुळे मालक साहेब, तुम्हाला काही झालेलं मला सहन होणार नाही. मालक साहेब, प्लीज उठा, प्लीज उठा. तुम्हाला या अवस्थेत आम्ही नाही पाहू शकत. मालक साहेब प्लीज. आनंदी ही मालक साहेबांना, युगंधरला आर्त हाक मारत असते. युगंधरचा हात तिच्या हातात असतो. तिच्या डोळ्यातील पाणी हे युगंधरच्या हातावर पडतं आणि युगंधरच्या बोटांची हालचाल होते. खरंच आनंदीचं युगंधरवर खरं प्रेम आहे आणि आनंदीच्या प्रेमाने जादू केली आहे. जो युगंधर डॉक्टरांची ट्रीटमेंट एवढं सगळं करूनसुद्धा बरा होत नव्हता, तो आनंदीच्या या आर्त हाकेमुळे, तिच्या प्रेमाच्या हाकेमुळे शुद्धीत आलाय, शुद्धीवर आलाय. आनंदी ही बिचारी रडत असते आणि युगंधरच्या हातांची हालचाल होत असते, बोटांची हालचाल होत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. काही खूप छान गोष्टी घडल्या आहेत. पृथ्वी हा चक्क आनंदीला मालक साहेबांजवळ युगंधरबरोबर बसू देतोय. त्याला सुद्धा कळलंय की आनंदी आणि युगंधरचं एक नातं आहे, ती त्यांची बायको आहे आणि अशा अवस्थेत कोणत्याही बायकोला आपल्या नवऱ्याच्या जवळ राहायला आवडेल, त्याची काळजी घ्यायची इच्छा असेल. बाकीच्या घरात कोणाला हे कळत नाही आहे, पण पृथ्वी खरंच खूप चांगला आहे, त्याला हे कळलं आहे. त्याने आनंदीचं मन ओळखलं आणि आनंदीला युगंधरजवळ बसू दिलं. हे पाहून खरंच खूप छान वाटलं. पृथ्वी आज न उद्या आनंदी युगंधरला नक्कीच मदत करेल, सपोर्ट करेल, यात शंका नाही. आनंदी आणि युगंधरचा सीनसुद्धा डोळ्यात पाणी आणणारच होता, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदीला युगंधरच्या रूममध्ये पाहून शिल्पा खूप चिडणार आणि आनंदीचा हात धरून तिला रूम बाहेर नेत असेल. परंतु त्याच वेळेस युगंधरला शुद्ध येईल आणि युगंधर संविधा म्हणून आनंदीचा हात पकडणार. त्यामुळे शिल्पाच्या पायाखालची जमीनच सरकेल की युगंधर चक्क आनंदीला समिधा म्हणतोय आणि समिधाची जागा देतोय. त्यामुळे शिल्पाची चांगली ठासली जाणार आणि मग विद्याधर हा शिल्पाला एक वेगळं दृश्य दाखवेल, जेथे पृथ्वी हा चक्क आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असेल. आरतीसुद्धा त्याच रूममध्ये झोपलेली असेल आणि हे पाहून शिल्पा, विद्याधर यांना जबर धक्का बसेल आणि मग
विद्याधर शिल्पाचे कान भरणार आणि तिला सांगणार, आनंदीने तर त्या युगंधरबरोबर लग्न केलंय, आता ही आरती पृथ्वीशी लग्न करायला निघालीये. या दोन बहिणी या निंबाळकरांच्या साम्राज्यावर नागिनीसारख्या वेटोळा घालून बसल्यात. शिल्पाताई, आत्ताच काहीतरी केलं तर खरंय, नाहीतर आपल्याला बाहेर ना कटोरं घेऊन भीक मागावी लागेल. शिल्पाला खूप राग येईल आणि शिल्पा विचारेल, पण काय करायचं? तर विद्याधर म्हणेल, ते सगळं तू माझ्यावर सोड. आता सगळं काही संपवण्याची वेळ आली आहे. आता आपण त्या दोन बहिणींना सोडायचं नाही. तू फक्त माझ्यावर सगळी जबाबदारी दे. पहा मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करतो ते. मग आता विद्याधर पुढे काय करेल हे पाहायला इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आनंदी मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.